गावाकडच्या ब्लॉगमध्ये आज तिसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे। आज आम्ही सकाळी उठलो, छानपैकी 26 जानेवारी होते, छानपैकी आजीने दूध दिलं आणि दूध पिऊन आम्ही निघालो 26 जानेवारी सेलिब्रेट करायला। आमच्या 26 जानेवारी सेलिब्रेट करायला मी माझ्या स्कूलमध्ये आज तिला घेऊन आली। ही माझी शाळा आहे, माझी मराठी शाळा आहे। ह्या शाळेमध्ये मी 4थीपर्यंत शिकलेली आहे। नंतर मी माझ्या मामाच्या गावी किंवा हॉस्टेलला शिकायला गेलेली। तर क्रांतीज्योती विद्यालय हा चित्रपट बघितल्यानंतर मी तिला माझ्या मराठी शाळेत ह्या वर्षी घेऊन जायचं हे ठरवलं होतं आणि आपण गावाला आहे तर 26 जानेवारीला तिला नक्की घेऊन जायचं असं ठरवलं होतं आणि ठरवल्याप्रमाणे आम्ही आलो 26 जानेवारी सेलिब्रेट करायला। ध्वजवंदन होऊन गेलं होतं, मुलांची भाषणे चालू होते। अजून 2026 आणि कार्यक्रम झाल्यानंतर मी माझी ही मराठी शाळा तिला दाखवली। सगळं बदललेलं आहे। माझी मराठी शाळा म्हणजे इथं खूप गजबजलेली असायची, खूप झाडं असायची, याच्यातले खूप झाडं पण नव्हते। खूप छान ही जशीच्या आहे तशीच आहे, म्हणजे थोडंफार फरक आहे। बेंचेस वगैरे आले आम्हाला, तर ह्या बेंचेस वगैरे पण नव्हता, असा वरती कौलं होते, पत्रा पण नव्हता। थोडी तरी सुधारणा झालेली आहे। हे सगळे क्लासरूम आहे। आता ती 3.5 वर्षाची, तिला एवढं समजणार नाही, तरी पण ही माझी शाळा आहे असं एक ब्लॉग तिच्याबरोबर शूट करावा म्हणून मी हा ब्लॉग शूट केला। आम्ही सगळं फिरलो, सगळं इथलं मैदान वगैरे बघितलं। मला माझ्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या। हे सगळं जसं आहे तसंच आहे, काहीच बदललेले नाही, फक्त इथले झाडं कमी झालेले आहे। खूप झाडं असायचे इथे, इतके झाडं की जंगलसारखे। आम्ही ह्या झाडांखाली छानपैकी जेवायला बसायचो, इतके झाडं होतं झाडं आणि खूप असं ओसाड आणि खूप कमी मुलं दिसत होते। नाही तर आमच्या काळामध्ये इतके मुलं असायचे की या मैदानावरती बसायला पण जागा पुरायची नाही, इतकी मुलं असायचे। इतका फरक होता मराठी शाळेमध्ये। आम्ही छान चॉकलेट आणले होते, चॉकलेट त्या मुलांना वाटले आम्ही आणि गावामध्ये इथे काही भेटले नाही गिफ्ट। आणि दुसरे शालेय वस्तू आम्ही आणल्या होत्या, पेन्सिल्स आणल्या होत्या, काही वह्या आणल्या होत्या, नोटबुक आणल्या होत्या, त्या आम्ही टीचरकडे दिलेल्या, कारण की जास्त प्रमाणात आम्हाला इथं भेटल्या नाही, खूप कमी प्रमाणात भेटल्या। ज्याला नसेल त्याला द्या असं आम्ही सांगितलं, परंतु चॉकलेट्स तर आम्ही सगळ्यांना वाटले मुलांनी। आणि नंतर तर इतका घोळका केला होता तिच्यापाशी चॉकलेट घेण्यासाठी की खूप चॉकलेट घेतले होते, पण तिने चॉकलेट देण्याचा खूप एन्जॉय केलं तिने। सगळ्यांना आपण चॉकलेट देतो हे तिला वेगळंच वाटत होतं आणि तिने 26 जानेवारी मला तरी असं वाटतं शहराकडच्यापेक्षा तिने इथं खूप छान सेलिब्रेट केला। आणि मी एक मनात हे धरलं की आपण दर 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला नक्की आपण आपल्या गावाला यायचं, तिला घेऊन यायचं की कसं सेलिब्रेट करतात। मी जेव्हापासून शहरामध्ये आले तर मला असं वाटलंच नाही की 26 जानेवारी मी माझ्या लहानपणीसारखा माझ्या मुलीने सेलिब्रेट केला आहे। आणि छानपैकी पुन्हा एकदा मी असं शूट केलं आणि एका मुलाला मी एक छान विचारलं, त्याने इतकं छान उत्तर दिलं, तुम्ही नक्की पुढे बघा। काय नाव आहे तुझं? सूर्या योगेश वामन। तू तिकडे राहतो वामनवाडीत? तुला सोडू का आता मी? येतो का गाडीवर माझ्या? आता कसं जाणार तू? सरांच्या गाडीवर जाणार आहे? ओके। काय व्हायचं तुला मोठ्यापणी? पोलीस व्हायचंय? व्हेरी गुड, अभ्यास करा। मी खूप मोठी झाले, डॉक्टर आहे। हो का? आणि नंतर आम्ही घरी जायला निघालो। ज्यावेळेस खूप दिवसांनी मी गावामध्ये आले तर खूप सगळं बदललेलं, एकदम ओसाड झालेलं। गावातले सुद्धा लोक आता रानामध्ये म्हणजे शेतामध्ये राहायला गेलेले, इतके कमी असं एकदम खूप थोडे घरं दिसले। कसा व्हिडिओ वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तुम्ही कमेंट केला तर माझा हा व्हिडिओ बूस्ट होईल। प्लीज कमेंट करा, तुम्हाला हात जोडून विनंती आहे।